नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. आचारसंहितेच्या काळात चक्क रस्त्याचे काम. गेली अनेक वर्ष रस्ता रखडला असताना आज प्रभाग क्रमांक 17 मध्ये माजी महापौरांच्या सांगण्यावरून प्रभागांमध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत असल्याचे कळून येत आहे. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा हा प्रभाग असून 2024ची वर्क ऑर्डर असताना हा रस्ता महापालिका करत असल्याचे दिसून आल्यानंतर एकनाथ शिंदे गटाचे नेते नानासाहेब शिंदे, सचिन कांबळे यांनी सदर ठिकाणी धाव घेत या रस्त्यावरील कामाबाबतीत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी ही वर्क ऑर्डर 2024ची असल्याचे सांगितल्यामुळे या भागातील संतप्त नागरिकांनी हा रस्ता करण्याचे थांबवले आणि याबाबतीत बोलताना शिवसेनेचे नानासाहेब शिंदे यांनी म्हटलं आहे की याचे मागचे कारण असे आहे की या रस्त्यावरून हौसाबाई नावाची महिला जात असताना गेल्या वर्षी जखमी झाली. 2 मोठे खड्डे या रस्त्यात होते आणि 2 वर्षात या रस्त्याचे काम झालेले नाही. मात्र माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे निवडणुकीत उभे आहेत आणि त्यांना याचा फायदा व्हावा या अनुषंगाने हे काम सुरू असल्याचं सचिन कांबळे यांनी म्हटलं आहे. लोकसंदेश न्यूजसाठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट. मी नानासाहेब शिंदे, प्रभाग नंबर 17चा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहे. आज मंगलमूर्ती कॉलनी येथे रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याची वर्क ऑर्डर 2024ची आहे. त्याची मुदतवाढ घेतलेली नाही आहे. कोणत्याही प्रकारची इंटिमेशन नाही आहे. इथं शाखा अभियंता नाही आहे. इथं कोणत्याही प्रकारचं डस्टिंग झालं नाही. कामाचा बोर्ड लावण्यात आलेला नाही आणि मतदारावर आम्ही काम केलं आहे, विकास कामं करतो आहे असा खोटा इफेक्ट देण्यासाठी हा सदरचं काम चालू आहे. यामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीनं कामकाज केलं नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे. त्यांनी योग्य पद्धतीनं बोर्ड लावणे, योग्य ते इंटिमेशन देणे असं करायला पाहिजे होतं. एखाद्या पुढल्या उमेदवाराला मदत होईल अशा पद्धतीची वर्तणूक ह्या महापालिकेची किंवा या यंत्रणेची असू नये अशी माझी मागणी आहे. 2 वर्ष झालं ह्या रस्त्यावर इतके मोठे खड्डे होते, ते मुजवले नाही, त्याचे पॅचअप वर्क केलं नाही आणि आता निवडणूक 2 दिवसावर आहे. त्याचा इफेक्ट मी बाबा रस्ता केला आहे आणि मला मतदान करा अशा पद्धतीने एखादा खोटा प्रचार करायच्या दृष्टिकोनातून जर एखादा उमेदवार वागत असेल आणि त्याला ही यंत्रणा मदत करत असेल तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि याच्या आचारसंहितेचा भंगची तक्रार माझ्याकडं मी लेखी देणार आहे आणि त्या तक्रारीनुसार तक्रार नोंद करून घेऊन निवडणूक आयोगाने योग्य ते कारवाई केली पाहिजे. निश्चित आज जो इथं प्रकार घडलेला आहे, काही उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महापालिकेचे अधिकारी संगनमतानं जो इथला कारभार चालवलेला आहे त्या संदर्भात आत्ता तातडीने लगेच इथून निघाल्यानंतर मी महापालिकेचे जे अधिकारी किंवा इथले जे अभियंता सामील आहेत त्यांच्या विरोधात मी नगरविकास मंत्री सन्माननीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांकडे यांच्याकडे तक्रार मी आज रोजी दाखल करणार आहे. प्रभाग क्रमांक 17 मी बसवराज पाटील या प्रभागामध्ये आम्ही प्रचारासंदर्भात फिरत होतो. पण फिरत असता आमच्या प्रभागामध्ये रोडचं असं काम चालू आहे, गेली 2 वर्ष ते आमच्या भागातील मुली सायकल घेऊन पडतात, ज्येष्ठ नागरिक पडतात, खड्डे पडतात. असेच खड्डे मुजवले नाहीत, मातीचे ढिगारे असेच पडलेत. पण आता इलेक्शनच्या तोंडावर मतं मिळण्यासाठी अधिकाऱ्यांची संगमत करून हे ज्या स्थापित नगरसेवक आहेत त्यांनी जे काम केलेलं आहे ते आपल्याला मतं मिळावी म्हणून की हे किती धूळ फेकायचे लोकांच्या नजरेमध्ये. तरी या सुज्ञ नागरिकांनी लक्षात घ्यावं की बाबा हे काम कसं करतात हे लोक. तर लोक एवढी खुळी राहिली नाहीत. पण आम्हाला रोड करण्याला आमचा विरोध नाही आहे, नागरिकांचा विरोध नाही आहे. पण हे जे काम चालू आहे हे चुकीचं काम चालू आहे. त्यामुळं आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि याची शहानिशा केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कारण आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहोत.